गाईस, तर तुम्ही बघू शकता हे असे बोंबील फ्राय कधी करायचे हे तुम्हाला मी याची एक ट्रिक सांगणार आहे. हे कधी करायचे आणि का करायचे ते पण तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. सगळ्यात पहिलं बघा बोंबील किती कुरकुरीत झालेले आहेत आणि एकदम टेस्टी झालेले आहेत आणि एकदम इन्स्टंटवाले आहेत. तर चला तुम्हाला मी सांगते सगळी स्टोरी. तर काय झालं, आज सकाळीच माझ्या सासऱ्यांनी ना मच्छी घेऊन आले होते. तर मच्छीमध्ये ते घेऊन आले होते काळे मासे खाडीचे, जे आमच्या इथे फ्रेश भेटतात, आणि बोंबील आणले होते. तर बोंबील एकदम छोटे आणि पातळ होते. विचार केला जर मी तव्यामध्ये टाकले तर ते पूर्ण तुटून जाणार आणि ते खायला सुद्धा काहीच भेटणार नाही, पूर्ण तव्याला ते चिटकून जाणार. मग मी इथं आयडिया केली काय, तर इथे मी त्याला मॅरिनेट केलं आणि त्या हळद, मीठ, मसाला आणि रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स केलं. आता टोप ठेवलं तापायला. ते इतकं तापलं ना की खूप जसं तेल एकदम तापायला आलं. पूर्ण हरकत नाही, तेल असंच कडलेलं पाहिजे आपल्याला. आणि चला आता आपण करतो ह्याला डीप फ्राय. मस्तपैकी ह्याला रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठात कोट केले आणि ह्याला डीप फ्राय केलं थोड्याशा तेलामध्ये. आता हे तेल अगोदर याच्यात मी पापडसुद्धा तळले होते, त्याच्यामुळे तो असा दिसतो. सासूबाई तेल फेकून देत नाही म्हणून त्याच्यात मला परत करायला लागलं. हे असे मस्त डीप फ्राय केले, एकदम कुरकुरीत आणि क्रंची होतात आणि पटकन होतात मेन गोष्ट. आणि हे पातळ आणि छोटे आहेत त्यामुळे ह्यांना हे डीप फ्राय करायचं, समजलं. आता मी याच्यामध्ये करते काळे मासे फ्राय. आता काळ्या माशांसाठी मी इथं मसाला, मीठ आणि हळद घेतले. तेच फक्त याला फक्त मसाल्यामध्येच आपल्याला फ्राय करायचं असं. हे मसाल्यामध्ये याला खूप जास्त चांगली टेस्ट लागते. तर त्याला लावून घेतलं. त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि तेलावरती हे मासे एक एक करून असे फ्राय करून घेतले. 4 मासे टाकून दिले आणि आता एक साईडला मी तर रशाची तयारी देखील करायला घेतली. माशांचा सुगंध खूप सुंदर येत होता, सगळ्यांच्या नाकामध्ये गेला होता आणि एकदम टेस्टी येते खाडीचे मासे. कोणाच्या घरी हे बनतात त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. आता राहिलेल्या माशांमध्ये मी आंबा टाकून रसा बनवून घेतला आणि आता तुम्ही इथं बघू शकता ही मच्छी आपली रेडी आहे. आणि हे आता आपले फायनली क्रिस्पी असे तळलेले बोंबील आणि हे सगळं जेवण इथं बनतोय. पण तुम्ही हे बोंबील बघून घ्या. बोंबीलकडे तुम्ही एकदा नजर टाका. हे असे छोटे बोंबील असतील ना तर त्याला तुम्ही असे कट करायचे आणि त्याला डीप फ्राय करायचं. चला मी जेवून घेते. जेवायला बसले मी आता इथे सगळ्यांसोबतच. आणि इथे तुम्ही बघू शकता माझे नणंद पण आणि सासरे पण आहेत. तर तुम्ही बघता इथे माझी नणंद एवढी फेअर कशी काय झाली, तर याचा मी एक वेगळा ब्लॉग आणणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे तिने काय लावलं आणि ती एवढी फेअर कशी काय झाली. ती खूप जास्त डार्क होती, तुम्ही बघता याच्यात. तर चला आता जाते पटापट बेडशीट चेंज करते. आता सगळं काय आवरून घेतलं, पटापट बेडशीट वगैरे चेंज केली आणि आता चालली मी स्किन केअर करायला. आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता करते मी स्किन केअर. आता मी खूप दिवसापासून हे टोनर यूज करते कारण की माझे खूप जास्त असे पिंपल्स होते. तर हे एक टोनर आहे मिल्की टोनर, ते लावलं आहे मी स्किनला माझ्या. याच्याने थोडं स्किन आपली खूप जास्त अशी हायड्रेट राहते आणि पिंपल्स थोडे कमी होतात. तर चला आता चालली मी झोपायला गाईज. झालं सगळं करून आता मी झाली फ्रेश. आता बाय बाय, गुड नाईट, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.